शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना जलमापक यंत्र बसवण्याची सक्ती करणारा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणानं दिलाय। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांवर अन्याय करणारा हा आदेश रद्द करावा अशी मागणी करत या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला। शासनानं 2021 मध्ये जलमापक यंत्राऐवजी प्रवाही सिंचनाचा दर घोषित केला होता। त्यानुसारच शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते। मात्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार जलमापक यंत्राची सक्ती झाली तर पाणीपट्टी 10 पटीनं वाढून शेतकरी मेटाकुटीला येणार असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी जलमापक यंत्राची अन्यायकारक सक्ती रद्द करावी अशी मागणी केली आहे। महापुराच्या काळात शेती पंपांच्या होणाऱ्या नुकसानीकडेही त्यांनी शासनाचं लक्ष वेधलं। आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावरील उत्तरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासगी उपसा सिंचन योजना पाणीपट्टी आकारणी आणि वसुलीमधील विविध अडचणी दूर करण्यासाठी खासगी उपसा सिंचन योजनांसाठी क्षेत्र आधारित दर देण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन असून 26 जून 2024 रोजीच्या शासन पत्रान्वये खासगी उपसा सिंचन योजनांसाठी जलमापक यंत्र बसवण्याच्या सक्तीला सद्यस्थितीत स्थगिती देण्यात आली असल्याचं स्पष्ट केलंय।